विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट सेमिस्टर 4 कॉम्प्युटेशनल जॉमेट्री. मित्रांनो पार्ट सेकंड मध्ये आपण कॅव्हिलियर आणि कॅबिनेट प्रोजेक्शन वर आधारित एक्झाम्पल बघतो. एक्झाम्पल असं आहे, डेव्हलप कॅव्हिलियर अँड कॅबिनेट प्रोजेक्शन फॉर अल्फा इज इक्वल टू 120 डिग्री ऑफ द ऑब्जेक्ट. आणि आम्हाला पोझिशन वेक्टर मॅट्रिक्स असा दिलाय, x इज इक्वल टू 1 2 2 1 0 1 2 1. हा जो क्वेश्चन मी घेतलाय हा मार्च एप्रिल 2024 च्या क्वेश्चन नंबर 2D मधून घेतलाय. हा क्वेश्चन फॉर 5 मार्क्स आहे. क्वेश्चन टाइप इम्पॉर्टंट सुद्धा आहे, हे लक्षात ठेवावे. यामध्ये आपल्याला कॅव्हिलियर आणि कॅबिनेट दोन्ही एकत्र विचारलेले आहेत. सोल्युशन बघा. ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर ऑब्लिक प्रोजेक्शन इज T which is given by ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स T. तुम्हाला माहिती 1 0 0 0 ही फर्स्ट रो, सेकंड रो असते 0 1 0 0, थर्ड रो असते -f cos अल्फा -f sin अल्फा 0 0 आणि फोर्थ रो असते 0 0 0 1. ओके, हे कॅबिनेट आणि कॅव्हिलियर दोन्ही प्रोजेक्शन साठी हा ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. आता आपल्याला कॅव्हिलियर प्रोजेक्शन काढायचंय. फर्स्ट क्वेश्चन तो आहे. सो नाउ फॉर कॅव्हिलियर प्रोजेक्शन तुम्हाला माहिती कॅव्हिलियर प्रोजेक्शन साठी आपण f ची किंमत 1 घेत असतो. शिवाय आपल्याला अल्फा किती दिलेला आहे 120. सो ऑल्सो वी हॅव गिवन अल्फा इज इक्वल टू 120. आता मित्रांनो आपण जर त्या ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स मध्ये ही फर्स्ट रो आणि सेकंड रो तर ॲज इट इज ठेवणार. थर्ड रो जी आहे इथं काय माहिती का, -f cos अल्फा त्याची ही किंमत आहे. तुम्हाला माहिती आहे f कॅव्हिलियर साठी 1 घ्यायचा असतो आणि अल्फाची किंमत तर तुम्हाला 120 दिलेली. इथं असतो -f sin अल्फा म्हणजे f ची किंमत 1, sin अल्फाची किंमत म्हणजे अल्फाची किंमत 120 डिग्री घ्यायची. बाकी 0 0 आणि लास्ट रो 0 0 0 1 ॲज इट इज. आपण फक्त हे दोन एकदा कॅल्सीच्या साह्याने बघून घेऊ. ओके, तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला माहिती आहे की हा जो कॅल्सी आहे हा आपल्याला डिग्री मोडमध्ये करून घ्यावा लागतो. हा मी कॅल्सी ऑन केला. हे मोड जे आहे ते परत एकदा प्रेस करणार म्हणजे मला इथं डिग्री मिळणार. मग मी 1 प्रेस करणार तेव्हा हा माझा कॅल्सी डिग्री मोडमध्ये कन्वर्ट होणार. आता हा -f ची किंमत 1 cos 120. ओके, तर त्याची किंमत येते बघा 0.5. ओके, म्हणून मी त्या तिथं 0.5 लिहिलेला आहे. मित्रांनो आता आपल्याला -f sin अल्फाची किंमत काढायची, म्हणून हा -f ची किंमत 1. आता मी साइन घेतोय, sin 120. ओके, आता ही किंमत येते बघा -0.8660. मित्रांनो आपण 4 डेसिमल प्लेसेसच फक्त घ्यायचं ठरवलं तर -0.8660 अशी किंमत घेणार. नुसतं आपण -0.866 घेतलं तरी चालेल. ओके, तर हे बघा मित्रांनो, हा जो ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स होता त्यात या दोन ठिकाणी मी किमती भरल्यावर मला तो ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर कॅव्हिलियर प्रोजेक्शन असा मिळाला.
इथं मला मिळाली किंमत 0.5, इथं मिळाली मला किंमत -0.8666. ओके, बाकी सगळा मॅट्रिक्स हा ॲज इट इज राहणार हे तुम्हाला माहिती आहे. सो दिस इज ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर कॅव्हेलियर प्रोजेक्शन. म्हणून मी तसं लिहिलं, देअरफॉर कॅव्हेलियर प्रोजेक्शन ऑफ एक्स इज x स्टार इज इक्वल टू एक्स इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स टी. आता मित्रांनो आपल्याला एक्स काय दिलेले, हा मॅट्रिक्स दिलाय 1 2 2 1, 0 1 2 1. ओके, आता यामध्ये चारही कॉलम आलेले आहेत, म्हणून आम्हाला इथं एक्स्ट्रा कॉलम अजून वाढवायची गरज नाही हे तुम्हाला माहिती आहे. आणि हा जो ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स आहे तो या इथं मी लिहिला. आता आपल्याला हा प्रॉडक्ट घ्यायचा आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम आणि फर्स्ट रो फोर्थ कॉलम हा प्रॉडक्ट घेत राहायचा आहे. मग त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम आणि सेकंड रो फोर्थ कॉलम असा प्रॉडक्ट हा घ्यायचा आहे. आणि तो प्रॉडक्ट आपल्याला मिळाला असा. आता हे सारं कॅल्सीच्या साह्याने केलंय हे तुम्हाला माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला एकदा हे कसे आले कॅल्सीच्या साह्याने हा गुणाकार कसा केला ते मी एकदा घेऊन दाखवतो. आता हे कसं आलं बघूया. यासाठी आपल्याला फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम हे घ्यायचं आहे. 1 इंटू 0 0 प्लस 2 इंटू 1 दॅट इज 2 प्लस 2 इंटू मायनस 0.866 that is minus 1.732. okay, plus 1 into 0 that is 0. हे येतं बघा 0.268. ओके, या इथं मी लिहिलं 0.268. आता हे तर 0 येणार, हे 1 येणार हे तुम्हाला माहिती. त्यानंतर आपण हे बघतो, इथला एलिमेंट मिळवायचा म्हणजे काय माहिती का, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम यांचा प्रॉडक्ट घ्यायचा. ही सेकंड रो आणि हा फर्स्ट कॉलम. सो 0 इंटू 1 दॅट इज 0 प्लस 1 इंटू 0 दॅट इज 0 प्लस 2 इंटू 0.5 दॅट इज 1 प्लस 1 into 0 that is 0. So this will give you 1. म्हणून या इथं मी लिहिला 1. आता सेकंड रो आणि सेकंड कॉलम हा प्रॉडक्ट केला तर तो एलिमेंट इतका येणार आहे. बघूया एकदा. 0 into 0 0, 1 into 1 that is 1, 2 into minus 0.866 that is minus 1.732. So 1 into 0 that is 0. In this way हे येतं बघा minus 0.732 minus 0.732. अर्थात हा कॉलम 0 येणार, हा 1 येणार हे तुम्हाला माहिती आहे. आणि अशा रीतीनं फॉर कॅव्हेलियर प्रोजेक्शन एक्स स्टार किती मिळाला 2, 0.26801 ही फर्स्ट रो, 1 मायनस 0.73201 ही सेकंड रो. दिस इज द कॅव्हेलियर प्रोजेक्शन ऑफ एक्स. ओके, आता आपल्याला कॅबिनेट पण विचारलेलं आहे, म्हणून आपण काय लिहिलंय की नाव फॉर कॅबिनेट प्रोजेक्शन एफ इज इक्वल टू 1/2. तुम्हाला माहिती एफ 1/2 म्हणजेच 0.5 घ्यायला हरकत नाही. ऑल्सो गिवन अल्फा इज इक्वल टू 120 डिग्री. मग कॅबिनेट प्रोजेक्शन ऑफ एक्स
is given by x star is equal to x into ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स T. आता x तुम्हाला माहिती 1 2 2 1 0 1 2 1 हा x झाला आणि ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स आपण दिला होता 1 0 0 0 0 1 0 0 0 25 minus 0.4330 0 0 0 0 0 1 हा ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स होता. आता हा प्रॉडक्ट जर तुम्ही घेतला तर तुम्हाला कॅबिनेट प्रोजेक्शन म्हणजे एक्स स्टार कळणार आहे आणि तो मिळेल इतका. हे मात्र एकदा आपण कॅल्सीने बघून घेऊया. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम हे दोन एलिमेंट मिळतील. मग फर्स्ट रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम हे दोन एलिमेंट मिळतील आणि त्यानंतर फर्स्ट रो थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम याने 0 0, फर्स्ट रो फोर्थ कॉलम, सेकंड रो फोर्थ कॉलम त्याने 1 1 हे एलिमेंट आपल्याला मिळतील. पण खरं तर आपण हे 4 एलिमेंट बघून घेऊया कॅल्सीच्या साहाय्याने. सो 1 into 1 1 प्लस 2 into 0 0 प्लस 2 into 0.25 that is 0.5 plus 1 into 0 that is 0. This will give you 1.5. 1 into 0 0, 2 into 1 that is 2. त्यानंतर 2 into minus 0.4330 that is minus 0.866. Okay, plus 1 into 0 0. So this will give you 1.134. 1.1340. Okay, so 0 into 1 0 plus 1 into 0 0 plus 2 into 0.25 that is 0.5 plus 1 into 0 0. So this will give you 0.5. हा 0.5 मिळाला. आता फायनली आपण हा एकदा बघून घेऊ. दॅट इज सेकंड रो आणि सेकंड कॉलम. 0 into 0 0, 1 into 1 that is 1, 2 into minus 0.4330 that is minus 0.8660. Okay, and finally 1 into 0 that is 0. So this will give you 0.134. 0.134 त्याच्यावर 0. ओके, मग 0 0 1 1 कसे आले हे तर तुम्हाला माहिती. सो दिस विल गिव्ह यू कॅबिनेट प्रोजेक्शन ऑफ एक्स that is x star is equal to 1.5, 1.1340, 01, 0.5, 0.1340, 01. This is the cabinet projection. ओके, तर मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.